प्रकार दुसरा. आता या प्रकारामध्ये काय होईल, एक नळ टाकी भरीन आणि दुसरा नळ खाली करीन. भरल्यानंतर प्लस आणि खाली केल्यावर मायनस, एवढी गोष्ट लक्षात ठेवायची. टाकी भरली तर टाकी पाणी काय होतं, वाढतं, बरोबर आहे की नाही. टाकी खाली करायची तर टाकीचं पाणी कमी करावं लागेल. भरणं म्हणजे प्लस आणि काढणं म्हणजे मायनस. पाहू प्रकार दुसरा, लिहा. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो. व दुसरा नळ ती टाकी 20 तासात रिकामी करतो. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो व दुसरा नळ ती टाकी 20 तासात रिकामी करतो. दोन्ही नळ एकदम सुरू केल्यास काय होईल रे? एक जण भरेन आणि एक जण भरेन, एक जण खाली करेन. पहिल्या उदाहरणांमध्ये काय करत होते, दोन्ही भरत होते. दोन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल? तरी बी भरेल, कारण भरणाऱ्याचा स्पीड हा खाली करणाऱ्याच्या स्पीड पेक्षा कसा असेल रे, जास्त असेल. दोन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल? सेम. एक नंबरचा नळ 10 तासात भरतो, 2 नंबरचा नळ 20 तासात रिकामी करतो. 2 इंचाला सावी. लक्ष द्या रे सगळ्यांनी, बोर्डवर लक्ष द्या. एक नंबरचा नळ 2 नंबरचा नळ 10 तासात भरतो. काय रे, एक नळ एक टाकी 10 तासात भरतो. दुसरा नळ ती टाकी 20 तासात खाली, म्हणू आपण खाली करतो. रिकामी म्हणा, रिकामी शुद्ध मराठी शब्द आपण आपल्या भाषेत म्हणू, खाली करतो. हा भरतो, हा खाली करतो, म्हणजे हा प्लस हा मायनस. ठीक आहे. सेम स्टेप, 2 इंचा लसावे. असं का बरं? कारण आपल्याला काय माहिती पाहिजे, टाकी किती लिटरची आहे. मग टाकी किती लिटरची आहे पाण्यासाठी आपल्याला त्यांचा काय काढावं लागेल, लसावी. 10 एक 10, 10 दुनी 20. लसावी किती आला रे, म्हणजे टाकी किती लिटरची रे, 20 लिटरची टाकी आहे. माझा हा पहिला नळ एका तासामध्ये किती लिटर पाणी टाकतो पाहू. 10 एक 10 दुनी, हा एका तासामध्ये 2 लिटर पाणी टाकतो रे. एका तासामध्ये 2 लिटर पाणी टाकतो. किती लिटर पाणी टाकतो? 2 लिटर पाणी टाकतो. कोणाकोणाला समजतंय? कसं केलं? पहिले लसावी काढला, मग 20 भागेले 10, 10 एक 10, 10 दुनी 20. हा एका तासामध्ये 2 लिटर पाणी टाकतो. हा भरतोय, आता हा खाली करतोय. हा एका तासात किती खाली करतो ते पाहू. 20 एक, दोन्ही आकडे सारखे, 20 एक, हा 1 तासामध्ये 1 लिटर पाणी खाली करतो. म्हणजे हा 2 लिटर टाकतो ना, 1 लिटर खाली करतो. समजतंय का? मग काय होईल, कोण सांगतं? हात वरती करून सांगायचं. आता प्रोसेस काय होईल भाऊ? वजाबाकी तो होईल, पण पुढे काय होईल टाकीत? आता टाकीत किती लिटर पाणी पडेल? 1च लिटर पडेल. किती लिटर पडेल? कस काय? हा भाऊ 2 लिटर टाकतोय आणि हा 1 लिटर खाली फेकतोय. 2तून 1 गेला म्हणजे टाकीत 1 लिटर पाणी पडेल. किती तासात? एका तासात 1च लिटर पाणी पडेल. समजतंय का? आपण पहिले काय करत होते, दोघींची बेरीज करत होते, कारण ते दोन्ही भरत होते. समजतंय का? आता एक भरतोय, एक खाली करतोय. फॉर एक्झाम्पल समजा हा 5 लिटर टाकतोय, हा किती टाकतोय, आणि हा 2 लिटर खाली करतोय, तर टाकीत किती पडेल? 3च लिटर पडेल. समजतंय ना आता? मग आता ह्या गणिताच्या याच्यानुसार काय आहे, हा 2 लिटर टाकतोय आणि हा 1 लिटर खाली करतोय. 2तून 1 गेला म्हणजे इन द सेन्स एका तासात फक्त 1 लिटर टाकीत पाणी पडतंय. कारण दोन्ही नळ चालू आहे, भरायचं बी काम चालू आहे, खाली करायचं बी काम चालू आहे, पण याचा स्पीड जास्त आहे ना.
याचा स्पीड जास्त आहे म्हणून टाकी भरीनच. मग आता एका तासात जर 1 लिटर भरत असेल तर 20/1, 1 दुनी 2, 1 शून्य 20 तासात टाकी भरेल. 20 तासात टाकी भरेल. लिहून घ्या. ज्यांना समजलंय त्यांनी नाही लिहिलं चालेल, ज्यांना नाही समजलं किंवा आज समजलंय त्यांनी लिहून घ्या. कसं करलं, काय केलं, वजाबाकी का बरं केली, हे लिहून घ्या. जो टॉपिक आपल्याला समजला नाही तो टॉपिक आपल्या युट्यूब चॅनलवर पाहून घ्यायचा. आता गणिताच्या याच्यात आपले बुद्धिमत्ताचे टॉपिक जे जे तुमचे बाकी असतील ते तुम्ही तिथून कव्हर करू शकता. पटकन फास्टचं बटन दाबायचं, 1.5चं पटापट पटापट चालतं. मग म्हणजे 1.5 म्हणजे समजतं का तुम्हाला काय राहतं? 1.5च्या स्पीडनं. म्हणजे जर एका तासाचं लेक्चर असेल, तुम्ही जर 1.5चा स्पीड लावला तर ते 30 मिनिटात तुमचं होऊन जाईल. 30 मिनिटाचं लेक्चर असेल तर ते 15 मिनिटात होऊन जातं जर तुम्ही स्पीड वाढवून पाहिलं तर. कोणाकोणाला समजलंय गणित? 2 नंबरचं गणित. एक नळ 1 टाकी 6 तासात भरतो. एक नळ 1 टाकी 6 तासात भरतो. दुसरा नळ ती टाकी 8 तासात रिकामी करतो. दुसरा नळ ती टाकी 8 तासात रिकामी करतो. एक नळ 6 तासात भरतोय आणि दुसरा 8 तासात रिकामी करतोय. दोन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल? दोन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल? दोन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल? दोन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल? किती लोकांचं झालं? हा सांगू तिकडे. 24 तासात भरेल. बरोबर आहे का? 24 तासात भरेल. जमलं नाही? काय लसावीने काढतायत? निघला नाही म्हणजेच तुला येत नाही. मग निघला नाही म्हणजे तुला येत नाही. बरोबर आहे की नाही? काय करणं पडेल मग आता? लसावी शिकणं पडेल. एक नळ 1 टाकी 6 तासात भरतो. दुसरा नळ 8 तासात रिकामी करतो. आता पाय मी भरतोले काय करतो रे? प्लस. घडी घडी भरतो शब्द थोडी लिहिणार आहे मी. भरतो म्हणजे प्लस, खाली करतो म्हणजे मायनस. येतंय लक्षात? हा. मग 6 तासात भरतो, 8 तासात भरतो. अरे हे तर काढायचीच गरज नव्हती. हे तर आपलं दुसऱ्या गणितात झालं ना. आपण 48 चे 24 केले होते. म्हणजे एवढं दिमाग तरी पाहिजे आपल्याला. जे झालेलं आहे ते तरी आठवलं पाहिजे ना. अरे 2-3 नंबरचं गणित आपलं 6 आणि 8चं झालंय ना. एक नळ 1 टाकी 6 तासात भरतो, दुसरा 8 तासात भरतो. दोन्ही भरण्याचं होतं. मग त्याचा विलासही काढला होता आपण. म्हणजे काढायची गरज नव्हती. तरी बी काढू. 6, 8 कसा काढायचा लसावी? आता 6 आणि 8 हे दोन्ही संख्या एकाच पाड्यात येतात का? दोनाच्या. बेत्रिक बेचोक हा परत दोनाने. बे दुनी दोनाच्या पाड्यात 3 येत नाही. मग हा 3 आणि 2 जसाच्या तसा. बेदुनी 4, 4 त्रिक 12, 12 दुनी 24 लिटर. टाकी किती लिटरची रे? आता काढू आपण एका तासाचं काम. 6 1 6 चोक 6 लिटर प्लस
6 लिटर आणि दुसरं 8 त्रिक 3 लिटर मायनस 4तून 3 गेला म्हणजे टाकीत किती लिटर पाणी पडतंय रे? एका तासाले 1 लिटर, तर 24 लिटरला 24 तास. 24 तासात ती टाकी भरेल. 24 तासात ती टाकी भरेल. झालं 3 नंबरचा प्रश्न. एक नळ एक टाकी 24 तासात भरतो. एक नळ एक टाकी 24 तासात भरतो. दुसरा नळ तीच टाकी, दुसरा नळ तीच टाकी 40 तासात रिकामी करतो. जे वाचताना आपल्याला हे बी लक्षात ठेवायचंय, भरतोय का रिकामी करतोय. नाही तू चाल देतोय दोन्ही भरणार आहेत बुवा, आणि एका ह्याच्यात लिहिलेलं आहे रिकामी. बरोबर आहे का नाही? एक नळ एक टाकी 10 तासात भरतो व दुसरा नळ ती टाकी एक नळ एक टाकी 24 तासात भरतो आणि दुसरा नळ ती टाकी 40 तासात रिकामी करतो. दोन्ही नळ एकदम सुरू केले. दोन्ही नळ एकदम सुरू केले तर टाकी किती वेळात भरेल? तर टाकी किती वेळात भरेल? दोन्ही नळ एकदम सुरू केले कारपाडा पडला सावी काळा. चाळीस आणि 24 एकाच पाड्यात येता का? येतात. 4 10 हो 40, 4 सक 24, मग 2चा पाडा. आता परीक्षा ही जाईल, परीक्षेच्या दिवशी बी मीच उत्तर सांगेन सगळे है ना, हॉलच्या बाहेरून. परीक्षेच्या दिवसापर्यंत पाडे पाठ केले नाही काही लोकांना. इथले खतरनाक लोक आहे आपल्या वर्गात. झालं का? किती? 60 तास. लस हवी किती आला रे? 120. 24 पास 120, 40 त्रिक 120. भरणारा 5 लिटर भरतोय आणि खाली करणारा 3 लिटर खाली करतोय. 5तून 3 गेले 2, 120 भागिले 2, उत्तर आलं 60 तास. शेवटचं गणित या प्रकारावरच, 2 नंबरच्या प्रकारावरच शेवटचं गणित. एक नळ भरतोय, एक नळ खाली करतोय. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो. एक नळ एक टाकी 10 तासात भरतो. दुसरा नळ ती टाकी 15 तासात रिकामी करतो. दुसरा नळ ती टाकी 15 तासात रिकामी करतो. दोन्ही नळ एकदम सुरू केल्यास दोन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल? दोन्ही नळ एकदम सुरू केल्यास टाकी किती वेळात भरेल?
तर 30 तास. 5 नंबरचं गणित, गणित क्रमांक 5. आता याच्यात काय होईल, 2 नळ भरतील, 1 नळ खाली करीन. म्हणजे गणित किती नळांचं आहे आता, 1 नंबरचा नळ भरीन, 2 नंबरचा भरीन, 3 नंबरचा खाली करीन. त्याला पटलं तर 1 नंबरचा खाली करीन, 2 नंबर आणि 3 नंबर भरीन. त्याला वाटलं 1 नंबरचा भरीन, 2 नंबरचा खाली करीन, 3 नंबरचा खाली करीन. भरतोय का रिकामी करतोय हे आपल्याला वाचावं लागेल. चला लिहा, गणित क्रमांक 5. याच प्रकारातलं गणित क्रमांक 5. 1 नळ 1 टाकी 10 तासात भरतो. एक नळ 1 टाकी 10 तासात भरतो. दुसरा 20 तासात भरतो. दुसरा 20 तासात भरतो. तिसरा 30 तासात रिकामी करतो. तिसरा 30 तासात रिकामी करतो. येतंय का लक्षात रे? 1 नळ 1 टाकी 10 तासात भरतो. दुसरा 20 तासात भरतो. तिसरा 30 तासात रिकामी करतो. तिन्ही नळ एकदम सुरू केले. तिन्ही नळ एकदम सुरू केले तर टाकी किती वेळात भरेल? तिन्ही नळ एकदम सुरू केले तर टाकी किती वेळात भरेल? चला पावरती. 1 नंबरचा नळ, 2 नंबरचा नळ, 3 नंबरचा नळ. पहिला 10 तासात भरतो. 10 तासात भरतो. दुसरा 20 तासात परत भरतो. भरतो म्हणजे प्लस. आणि तिसरा 30 तासात खाली करतो. बरोबर का? काय? टाकी. तर सगळ्यात पहिले आपल्याला टाकीची क्षमता काढावी लागेल. टाकीची क्षमता काढण्यासाठी काय लागेल रे? लसावी लागेल. लसावी 10 20 30. 10 न भाग देऊ. 10 एक 10 दुनी 10 त्रिक. आता खाली उरलेला 1 हा काही कामाचा नाही. 2 आणि 3 ह्या काय रे? मूळ संख्या आहे. मग 10 दुनी 20 20 त्रिक म्हणजे टाकी किती लिटरची रे? 60 लिटरची. आता काढू एका तासाचं काम. 10 एक 10 सक म्हणजे हा 6 लिटर भरतो. 20 एक 20 त्रिक म्हणजे हा 3 लिटर भरतो. बरोबर का? आणि 30 एक आणि 30 दुनी हा 2 लिटर खाली करतो. 6 आणि 3 6 आणि 3 9. 9 मधून 2 गेले म्हणजेच त्या टाकीमध्ये एका तासात 7 लिटर पाणी पडते. एका तासात 2 तासात असं किती लिटर भरायचं आहे? 60 लिटर. 60 भागेला 7. 7 आठी उरले 8.4/7 तासात ती पूर्ण टाकी भरेल. लिहा 8.4/7 तासात ती पूर्ण टाकी भरेल. 2 नळ टाकी भरताय, 1 नळ खाली करतोय. काही नाही, असेच प्रश्न येतात पोलीस भरते. जास्त डिफिकल्ट जात नाही. झालं का? घ्या पुढचं गणित. एक नळ 1 टाकी 20 तासात भरतो. 1 नळ 1 टाकी 20 तासात भरतो. दुसरा 30 तासात भरतो.
दुसरा 30 तासात भरतो, तिसरा 40 तासात रिकामा करतो, तिसरा 40 तासात रिकामा करतो, 20 तासात भरतो, दुसरा 30 तासात भरतो आणि तिसरा 40 तासात रिकामा करतो. तर ती टाकी तिन्ही नळ एकदम सुरू केले असता, तर ती टाकी तिन्ही नळ एकदम सुरू केले असता किती वेळात भरेल? प्लस 20 किती रे? 120 प्लस 120, 6 4 10, 10तून 3 गेले 7, 17.1/7, 17.1/7 किती झाले गणित? 6. अजून घ्यायचंय या प्रकारावर एक गणित? अजून घ्यायचंय का? बस ठीक आहे, ओके. हा होता आपला दुसरा प्रकार.